साधू संत म्हणजे अंधश्रद्धा नाही, साधू संत म्हणजे प्रगत विज्ञान. तुम्ही म्हणाल कसं प्रगत विज्ञान? हो, एकदम सोपं उदाहरण सांगतो. ज्ञानोबा रायांनी भिंत चालवली का नाही? म्हणून आपण सगळे ज्ञानोबा रायांना मानतो का नाही? त्या भिंत चालवण्याला चमत्कार म्हणतो का नाही? पण चाळक बाबा म्हणतो तो चमत्कार नाही. मग प्रगत विज्ञान कसं? तुम्ही आम्ही मोटरसायकल चालवतो का नाही? चालवतो. मोटरसायकल सजीव का निर्जीव? निर्जीव. मग तुम्ही आम्ही निर्जीव मोटरसायकल चालवतो, ज्ञानोबा रायांनी निर्जीव भिंत चालवली. काय तुमच्यात आणि आमच्यात ज्ञानोबा रायात फरक आहे? लक्ष द्या. ज्ञानोबा रायांनी भिंत चालवली, तिला इंधन लागलं नाही, त्याच्यातून प्रदूषण निर्माण झालं नाही. ज्ञानोबा रायांना ह्या संदेश द्यायचा आहे की तुम्ही गाड्या चालवा, पण बिना इंधनाच्या चालवा आणि बिना प्रदूषणाच्या चालवा. हे आमच्या संतांचे विचार आहे. विठाला 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 विठाला. हे संतांचे विचार आहे, संतांची शिकवण आहे. आणि याच संतांनी आम्हाला गायीचं महत्व सांगितलेलं आहे. पॉवरफुल आहे गाय. गायीच्या चारही पायाचं दर्शन जर घेतलं तर 4 तीर्थ आहेत ना आपले, पुऱ्या आहेत, 4 पीठ आहेत आपले, त्यांचं दर्शन होत आहे. विठाला 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 विठाला. अशी ही गाय आहे. आपला विषय चालू होता, गाय हे धन आहे. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा गायीचं धन पाळत होते आणि गायी चारायला जात होते. गोधने चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्ण गायी चारायला जायचे आणि लीला करायचे. विठाला 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 विठाला. गायीमध्ये जर पावर नसते तर कृष्ण गायीच्या मागं गेलेच नसते. कृष्णाने गायी चारल्या महाराज. लहानपणापासून गायी चारल्या, छोटे असतानापासून गायी चारल्या. आणि गायी चारताना सुंदर सुंदर खेळ सुद्धा खेळ आहे का नाही? आना खेळ विटी दांडू, आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, आता खेळ विटी दांडू. आणि खेळ विटी दांडू, आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, आता खेळ विटी दांडू. हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे गा मामा, हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे गा मामा. भगवान श्रीकृष्ण गोधने राखत होते. गाय हे धन आहे. आणखीन एक बघा, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईचं गोमूत्र, नव्हे गाईचं काहीच वाया जात नाही. म्हणून ती गाय अति पवित्र आहे आणि अति महत्वाची आहे. आणि त्याच गायीची पूजा वासरासहित पूजा. आता वासरासहित पूजा का? त्याचंही कारण आहे. गाय वेगळी आहे न वासरू वेगळं आहे. गायीच्या गोमूत्राची ताकद वेगळी आहे आणि वासराच्या गोमूत्राची ताकद आणखीन काही वेगळीच आहे. पॉवरफुल आहे वासराचं गोमूत्र. कदाचित जर गेले पथमेड्याला तर तिथल्या गोशाळेचा थोडासा अभ्यास करा आणि मग गाय काय आहे ते आपल्याला कळेल. विठाला 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 विठाला. एक च्यवन ऋषी ध्यानस्थ बसले गंगा आणि यमुना यांच्या संगमावरती. पाण्यात जाऊन बसले ध्यानस्थ तप करीत. तर ते पाणी सुद्धा च्यवन ऋषीला त्रास देत नव्हतं. दोन्हीकून पाणी निघून जायचं आणि च्यवन ऋषीसाठी असा खोपा तयार करायचं पाणी. क्या बात है महाराज. साधू संतांची जल स्थल अग्नी हवा या सर्वांवरती सत्ता आहे महाराज. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती या संतांकडे आहे. त्या पाण्यातले जलचर होते ना, त्यांचं सुद्धा ऋषीवरती प्रेम जडलं. चौकून फिरायचे पण इजा होऊ देत नव्हत्या.
काही कोळ्यांनी मिळून एक नवीन जाळं बनलं आणि ते जाळं त्या पाण्यात टाकलं मासे पकडण्यासाठी, आणि त्या जाळ्यामध्ये हे च्यवन ऋषी पण आले. आणि त्या कोळ्यांनी पाहिलं, महाराज महाराज माफ करा, तुम्हाला बाहेर काढण्याचा आमचा उद्देश नव्हता, माफ करा माफ करा. शांत बसा, तुम्ही हे मासे कोणाला विकता? म्हटले आम्ही नहुष राजाला विकतो. म्हणले मग असं करा, या माझ्या सहित या मासे नहुष राजाला विका. हो म्हणले, तुम्हाला आम्ही कसं विकावा, तुम्हाला आम्ही कसं विका? नाही म्हणले, नाही विकला तर शाप देऊन भस्म करील. रामकृष्ण. एक कोळी गेला, नहुष राजाला सर्व सांगितलं. नहुष राजा आला, ब्राह्मण घेऊन पूजा केली, सत्कार केला आणि सांगितलं, च्यवन महामुनी सेवा सांगावी, आज्ञा करावी. तू दररोज हे मासे विकत घेतो? हो घेत असतो. आज माझ्या सहित हे मासे विकत घे, पण माझी किंमत योग्य लाव. आता च्यवन ऋषीची काय किंमत लावा? नहुष राजाने सांगितलं, या कोळ्याला 1000 मोहरा द्या. च्यवन ऋषी म्हणले, माझी किंमत 1000 मोहरा? अरे तुझ्या मंत्रिमंडळाशी चर्चा कर, माझी किंमत. मंत्रिमंडळाशी चर्चा केली, 1,00,000 मोहरा द्या. म्हणले माझी किंमत 1,00,000 मोहरा, फक्त 1,00,000. विद्वान पंडिताबरोबर चर्चा कर. चर्चा केली, 1 करोड मोहरा द्या. म्हणले माझी किंमत 1 करोड मोहरा, फक्त 1 करोड. ऋषी मुनी बरोबर चर्चा कर. तेवढ्यामध्ये गौजात मुनी आलेले होते. चर्चा झाली. गौजात मुनींनी सांगितलं, काळजी करू नका. हो. तेवढ्यात बाकीचे ऋषी म्हणले. एका ऋषीने सांगितलं, एक काम करा म्हणले, अर्ध राज्य देऊन टाका. नहुष राजाने सांगितलं, नाही नाही, संपूर्ण राज्य देऊन टाकू. म्हणले हे संपूर्ण राज्य? म्हणले 1 राज्य म्हणजे माझी किंमत. म्हणले आता माझ्याकडे दुसरं काही राहिलंच नाही. गौजात मुनी म्हणले, सांगितलं ना तुम्हाला, थांबा, जास्त टेन्शन घेऊ नका, या इकडं. म्हणले एक काम करा, च्यवन मुनीला 1 वासरासहित गाय द्या. वासरासहित गाय? म्हणले हो. अहो म्हणले अख्खं राज्य द्यायला तयार. अहो तुम्ही जात खरी. गेले, सांगितलं, महाराज 1 वासरासहित गाय मी तुम्हाला तुमच्या मोबदल्यात देतो. च्यवन ऋषीने टाळीच वाजवले. वा राजा वा, माझी योग्य किंमत. तुमची योग्य किंमत? हो म्हणले योग्य किंमत. आणली वासरासहित गाय. वासरासहित गाय दिली. काय आश्चर्य, स्वर्गातून विमान आलं आणि पकडलेले मासे आणि ते कोळी सगळ्यांचा उद्धार झाला. नहुष राजा पाहतच राहिला. नहुष राजाने च्यवन ऋषीला प्रश्न केला, महाराज एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? मी तुम्हाला माझं संपूर्ण राज्य देत होतो. त्या राज्यात कितीतरी गायीन वासरं होते ना, पण त्याचा तुम्ही स्वीकार केला नाही, त्याने तुमची किंमत झाली नाही. 1 गाय आणि वासरू याने किंमत झाली. हे बघ म्हणले, एखाद्याने पैसे चोरून आणलं तर ते चोरीचं धन, एखाद्याने मजुरी केली तर ती मजुरी आहे, एखाद्याने दक्षिणा मिळाली तर ती दक्षिणा आहे. दक्षिणा म्हणजे गाय नाही होऊ शकत, आणि संपूर्ण राज्य म्हणजे गाय नाही. तू मला गाय दिलेली आहे. आणि हे मासे पकडणारे आहे ना, तुझं राज्य मिळावं म्हणून मासे पकडत नव्हते, त्यांचं पोट भरावं म्हणून ते मासे पकडत होते. गाय अशी एक आहे की ती संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करणारी आहे, म्हणून त्याच्याने माझी किंमत झाली. विठाला 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 विठाला. एवढी ताकद आहे वासरासहित गायीचं पूजन करण्याची, म्हणून लक्ष्मी आई साहेबाने सर्वप्रथम कोणाची पूजा केली तर गायीची पूजा केली. विठाला 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 विठाला. नहुष राजाने प्रश्न केला, म्हणले महाराज या गौजात मुनीला कसं कळालं
ती तुमची हीच किंमत असते. म्हणजे त्याचं कारण आहे, गौजात मुनी हे गायीच्या पोटातून अवताराला आलेले आहे आणि आजही ती गायीची सेवा करतात, म्हणून त्यांना गायीची महती माहिती आहे. म्हणून आजही आपल्या भारत देशामध्ये गोसेवा करणं हे फार गरजेचं आहे. गायीला किंमत देणं हे फार गरजेचं आहे. गोसंवर्धन करणं हे फार गरजेचं आहे. आणि आपल्या लहान लहान मुलांना गाईचं दूध पाजणं हे फार गरजेचं आहे. विठाला 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 म्हणून लक्ष्मी आईसाहेबाने सर्वप्रथम गायीची पूजा केलेली आहे. एवढी ताकद आहे गायीची. आणि ती पूजा दिव्यानं ओवाळून केली. दिवाळीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे, हे मी सर्वप्रथम आपल्याला सांगितलं, बरोबर. आता दिवा काय करतो बघा. पूर्वी आपल्या घरामध्ये देवाला दिवा लावायचे, तुळशीला दिवा लावायचे. ही अंधश्रद्धा नाही, याच्यामध्ये प्रगत विज्ञान आहे. कसं शोधा. दिवा, तेलाचा दिवा रात्रभर लावून ठेवल्याच्या नंतर सकाळी जर जाऊन तिथं पाहिलं तर कितीतरी बारीक बारीक जीवजंतू त्या ठिकाणी मरून पडलेले असतात, बरोबर. आपल्या घरामध्ये जर दिवा लावलेला असला ना, आपल्या अख्ख्या घरामध्ये बारीक बारीक जीवजंतू, रोग जंतू जर असेल तर ते सगळे त्या प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात आणि त्या अग्नीमध्ये जाऊन भस्मसात होतात. म्हणजेच घरामध्ये आरोग्य राहतं. ही आरोग्याची दिवाळी आहे. विठाला विठाला आणि म्हणून आपल्या मुलांच्या हातामध्ये आजपासूनच दिवा देत जा. मुलांवरती सुसंस्कार करा. एका आईनं छोट्याशा बाळाच्या हातात पंती दिली, जी आज आपण दिवाळीला सगळेजण लावतो, आणि सांगितलं, जा देवाला दिवा घेऊन जा. निघाले. समोरून एक विद्वान पंडित आले. पंडिताला मुलाबरोबर बोलावं वाटलं, पण आता काय बोलावं, छोटा आहे फार. बाळ, कुठं चाललास? मुलाने छान उत्तर दिलं, बाबा मंदिरात चाललो, देवाला दिवा घेऊन चाललो. आणखीन बोलावं वाटलं, बाळ कुठून आणलास दिवा? मुलानं दिव्याकडं पाहिलं, बाबाकडं पाहिलं. सांगितलं, बाबा आईनं तेल घेतलं, पंती घेतली, वाद घेतली, काडीची पिट्टी घेतली, काडी ओढली, दिवा लावून दिला. वाह, क्या बात आहे, किती सुंदर. आता विद्वानाने प्रश्न विचारायला नको होता, तरीही एक प्रश्न विचारला, बाळ त्या काडीच्या पेटीमधील काडीमध्ये ही अग्निज्योत कुठून आली? मुलाने अग्निज्योतीकडं पाहिलं, बाबाकडं पाहिलं, अग्निज्योतीकडं पाहिलं, बाबाकडं पाहिलं. सांगितलं, बाबा ती ज्योत त्या काडीमध्ये ना फॉस्फरसमधून आली. वा, किती सुंदर विज्ञान, प्रगत विज्ञान. हा आता विचारायला नको होता प्रश्न, तरीही एक विचारला, बाळ फॉस्फरसमध्ये ही अग्निज्योत कोठून आली? मुलाने त्या ज्योतीकडं पाहिलं, बाबाकडं पाहिलं, अग्निज्योतीकडं पाहिलं, बाबाकडं पाहिलं, आणि त्या ज्योतीवर एक फुंकार घातली. ज्योत विझली. मुलगा म्हणाला, बाबा फॉस्फरसमध्ये ही ज्योत कोठून आली हे बघायला मी नव्हतो. फॉस्फरसमध्ये ही ज्योत कोठून आली ही बघायला मी नव्हतो, पण माझ्या हातून ज्योत कोठे गेली हे बघायला तुम्ही होते. ज्योत कोठे गेली? तुम्हा सर्वांना प्रश्न आहे माझा, कोठे गेली ज्योत? तुम्ही जसे आता विचार करायला लागले तसे विद्वान पंडित विचार करून डोकं खाजवायला लागले. 2 पावलं मागं सरले. मुलगा म्हणाला, बाबा मागं सरू नका, या प्रश्नाचं उत्तर मी देतो. तू देतोस बाळा? हो बाबा, तुमच्याच कृपा आशीर्वादानं ह्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. तू देतोस बाबा? हो बाबा. त्या मुलाने उत्तर दिलं. तुम्हाला आता ऐकायची आशा लागली असेल ना.
ते उत्तर मलाही माहिती आहे, पण ते उत्तर मी तुम्हाला सांगणार का? सांगू? सांगायचं असेल तर जर मोठ्याने टाळी वाजून भजन करा. विठाला 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 विठ्ठल. मुलाने सांगितलं, बाबा ती अग्निज्योत आहे ना, ज्या हवेमधून निर्माण झाली होती, ज्या पोकळीमधून निर्माण झाली होती, ज्या अवकाशामधून निर्माण झाली होती, ती अग्निज्योत त्याच हवेत विलीन झाली, त्याच पोकळीत विलीन झाली, त्याच अवकाशात विलीन झाली. हे त्या मुलाचं उत्तर आहे. पण हे उत्तर कोण देऊ शकतो? ज्याच्याकडं सुसंस्कार आहे, ज्या आईनं बाळाच्या हातात दिवा दिलेला आहे, इथून संस्कार आहे. म्हणून आज आपल्या दिवाळीला दिवा लावा, परंतु मुलाच्या सुद्धा जीवनामध्ये दिवा लावा. दिवाळी सक्षत झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 दिव्याचं आणि तुमचं आमचं फार जवळचं नातं आहे. ज्याप्रमाणे ज्योत आली, ज्योत राहिली आणि ज्योत निघून गेली, त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही आलो, आज आहोत, एक दिवस जाणार आहे. दिवाळीचा दिवा तुम्हाला आम्हाला हे शिकवतो, बाबांनो, दिवा नव्हता, आला, आहे, जाणार, माग काहीच राहणार नाही. तुम्ही आम्ही आलो, राहिलो, जाणार आहे, माग काहीच राहणार नाही. म्हणून या दिवेनं लक्ष्मी आई साहेबांनी गाई सहित वासराची पूजा केली. विठाला 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 विठाला. एक हंस ध्वज राजा, त्याच्या राज्यामध्ये प्रत्येक पुरुष हा एक पत्नी व्रतधारी होता. एक पत्नी व्रत. त्याला 10 मुलं होते आणि सर्वात लहान मुलाचं नाव सुधन्वा. तोही एक पत्नी व्रत. हंसध्वज राजाच्या नगरीमध्ये पांडवांचा अश्वमेघ यज्ञाचा घोडा आला. मंत्र्यांनी सांगितलं, पांडवांचा यज्ञाचा घोडा आलेला आहे, पकडला तर युद्ध करावं लागेल, नाही तर त्यांना धनद्रव्य देऊन वाटी लावावा लागेल. हंसध्वज राजाने 1 मिनिट विचार केला आणि सांगितलं, घोडा पकडा. घोडा पकडा. अहो म्हटले, पांडवांच्या बरोबर युद्ध, पांडवांचं सैन्य आहे, 7 अक्षौणी, आपलं मुठभरही नाही, घोडा पकडा. पांडवांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी घोडा नाही पकडायचा. मग पांडवांचा घोडा पकडला तर अर्जुन लढायला येणार, आणि अर्जुन लढायला आल्याच्या नंतर अर्जुनाच्या रथावरती भगवान श्रीकृष्ण सारथी असणार. भगवान श्रीकृष्णाचं सर्वांनी दर्शन घ्यायचं, पटकन पांढरा झेंडा वर करायचा आणि कृष्ण दर्शन घेऊन जीवन कृतार्थ करायचं. बिना कृष्ण दर्शन घेता मरण म्हणजे जन्म वाया घालवणं. ठरलं. घोडा पकडला. हंसध्वज राजाने सांगितलं, उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत प्रत्येकानं युद्धभूमीवरती हजर राहायचंय आणि सर्व सैनिक जे आहे त्यांनी रात्रीच युद्धभूमीवरती हजर राहायचंय, आणि जो कोणी येणार नाही उकळत्या तेलाच्या कढईत टाकून मृत्यूदंड. राजाज्ञा. सगळे निघाले. जे उद्या 9 वाजता जाणार होते ते बी रात्रीच निघाले. कशाला म्हणले, चला आपला आधीच जावा. सगळे निघाले. सर्वात धाकटा मुलगा सुधन्वा गेला, आईचं दर्शन घेतलं. आई, युद्धभूमीवर चाललो,
हो बेटा विजयी भव, विजयी हो. आता विजयी हो हा आशीर्वाद आई कोणाला देते बघा? सुधान्याला. कोणाच्या विरोधात लढायचं आहे? अर्जुनाच्या. कोण अर्जुन? संग्रामे हरुजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुआ केला गंधर्वाशी, त्या अर्जुना बरोबर लढायचं आहे. आणि आई विजयाचा आशीर्वाद देते. आई आणि गाई. मला गाई सांगायची, मला गोवत्स दोदाशी सांगायची, वसू बारस सांगायची आहे. दिला आशीर्वाद. विजयी भव, बेटा विजयी हो, पण ते 4 पायाचं जनावर आणू नको. हा, आता विजयी झाल्यावर घोडा तर आणावाच लागेल ना. विजय हो, पण 4 पायाचं जनावर आणू नको. मला माहिती आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या समोर गेलेला असतो तो परत या नाशका संसारात येत नसतो. वाई वा, क्या बात है. आई असावी तर असिया, मदाल असे सारखे आई असावी महाराज, सुधन्व्याच्या आई सारखी आई असावी. हो आई आशीर्वाद, विजयीच होणार. आणखीन एक बाळा. काय आहे? जाताना या गाईचं आणि वासराचं पूजन करा. हो आई. सुधन्व्याने वासराचं आणि गाईचं पूजन केलं. आणखीन एक बाळा, युद्धामध्ये ना त्या अर्जुनाला माझ्या दुधाची ताकद आणि गाईच्या दुधाची ताकद दाखवून दे. ताकद दाखवून दे म्हणजे युद्ध कर. आणि बापाने ठरवलं होतं कृष्णाचं दर्शन घेतलं की झेंडा वर करायचं, पण आईचा आदेश आहे गाईचं आणि आईच्या दुधाची ताकद दाखव. हे काय आहे? गाईचं पूजन केलं, आईचं दर्शन घेतलं, निघाला. पत्नी समोर आली पंचारतीचं ताट घेऊन, त्याच्यामध्ये सुद्धा दिवा आहे. ओवाळलं. माझी एक मागणी आहे. काय मागणी आहे? माझ्या सासऱ्याला 10 सुना आहे, पण एकही नातू नाही. एक नातू द्या. अगं येडीस का काय म्हणले? युद्धाला चाललोय ना, आता एक नातू द्या म्हणजे काय तुला काय येडबीड लागलं का काय म्हणले? हा, नाही, काम वासना म्हणून नाही. मग मला माहिती आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या समोर जात असतो तो परत या नाशका संसारात येत नसतो. बायकोचंही तेच वाक्य आणि आईचंही तेच वाक्य. मी काम वासना म्हणून पुत्र मागत नाही, तर माझ्या पूर्वजांना तिलांजली देण्यासाठी मागते. बालहट्ट, राजहट्ट, श्रीहट्ट पूर्ण केला, स्नान केलं, निघाला. सकाळची वेळ झालेली आहे. हंसध्वज राजाने शिपाई पाठवले, जो आला नाही त्याला पकडून आणा, उकळत्या तेलात कढईत टाका. सुधन्वा पकडून आणला, उकळत्या तेलाच्या कढईत टाकायचा. आत्ता आईनं सांगितलं विजयी हो, दुधाची ताकद दाखव. इथं तर उकळत्या तेलाच्या कढईत मरायचं ना, आता कधी दुधाची ताकद दाखवून कसा विजयी हो? आता काय करायचं? नाविलास. हात जोडले, भगवंताचं नामस्मरण केलं. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीराम जय राम, जय जय राम. हा, उचललं शिपायांनी, टाकलं. उकळतं तेल शांत. हंसध्वज राजाने सांगितलं याला सेनापती बनवा. सेनापती बनवला आणि अर्जुन युद्धाला आला. पण अर्जुनाच्या रथावर भगवान श्रीकृष्ण नव्हता. ज्याच्यासाठी युद्ध पुकारलं तोच आज नाही. मग आता काय करायचं? पिताश्री काळजी करू नका, तुमचीही इच्छा पूर्ण करतो आणि आईचे शब्द खरे करतो. घेतला बाण, सोडला बाण, अर्जुनाचा सारथीच मारून टाकला. आणि मग अर्जुनाने कृष्णाचं स्मरण केलं. रथावर श्रीकृष्ण आला. आता बापाची इच्छा पूर्ण झाली. बापाने सांगितलं झेंडावर, पिताश्री थांबा, अजून आईच्या आणि गाईच्या दुधाची ताकद दाखवायची आहे. माझ्या आईची इच्छा आहे. अर्जुन, आपण दोघं युद्ध करू, पैज लावून. ठीक आहे. अर्जुनाने प्रतिज्ञा केला, 3 बाणात तुझं मुंडकं उडवणार. नाही उडवलं तर पूर्वज नरकात जातील.
सुधन्व्याने प्रतिज्ञा केली, तुझे तीनही बाण तोडणार. नाही तोडला तर पूर्वज नाही म्हणाला, मी स्वतः महारौरव नरकात जाईल. अर्जुनाने पहिला बाण सोडला, याने बाण तोडला. दुसरा बाण सोडला, याने बाण तोडला. भगवान घामाघूम झाला. आता काय करायचं? आता काय करायचं? याने तिसरा बाण सोडायचा. बाण धनुष्याला लावला. अर्जुनाने बाण लावला आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः बाणाच्या टोकावर बसले. गोवर्धन पूजेचं, गायीच्या शेवेचं सगळं पुण्य बाणाच्या टोकावर लावलं. बाण सुटला. सुधन्वा म्हणाला, वा अर्जुन वा, विजय तुझाच आहे. देव बसला टोकावर, विजय तुझाच आहे. पण ध्यानात ठेव, तुझा हाही बाण मी तोडल्याशिवाय राहणार नाही. विजय तुझाच आहे, हाही बाण तोडल्याशिवाय राहणार नाही. हो, सुटला अर्जुनाचा बाण. याने बाण सोडला. बाणाचे 2 तुकडे झाले. मागचा तुकडा खाली पडला, पुढचा तुकडा आला. सुधन्व्याचं मस्तक छाटलं, भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर जाऊन पडला. विठाला 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 मस्तक जाऊन चरणावर पडलं. पुढं काय झालं ते ऐकायचं असेल तर एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. आनंदाची दीपवाळी घरी बोलावन बाळी. काढी ते मी रांगोळी. गोविंद गोविंद. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सुधन्व्याचं मस्तक भगवंताच्या चरणावर जाऊन पडलं. विजय सुधन्व्याचा झाला आणि प्रतिज्ञा खरी अर्जुनाचीही झाली आणि सुधन्व्याचीही झाली. अर्जुनाने प्रश्न केला, भगवान एक प्रश्न विचारू? हो म्हणले, विचार. या सुधन्व्यानं आज मलाही घामाघूम केलं आणि तुम्हालाही घामाघूम केलं, याचं कारण काय? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे, ही त्याच्या आईच्या दुधाची आहे आणि त्याने पाळलेल्या गायीच्या दुधाची आहे. वा प्रभू, आणखीन एक प्रश्न विचारू? ले विचार. माझीही प्रतिज्ञा सत्य झाली आणि त्याचीही प्रतिज्ञा सत्य झाली, म्हणजे देवाच्या भक्ताची प्रतिज्ञा खोटी होऊ दिली नाही आणि स्वतःची प्रतिज्ञा खोटी होऊ दिली नाही. याने असं सूत्र साधलं कसं? त्याचं कारण आहे अर्जुन. काय कारण आहे? ज्या वेळेस सुधन्व्याला उचलून कढाईमध्ये, उकळत्या तेलाच्या कढाईमध्ये टाकायचं होतं, त्यावेळेस सुधन्व्याने हात जोडलेले होते आणि मुखामध्ये काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण हे नामस्मरण त्याचं चालू होतं. आणखीन प्रत्येक बाण सोडत असताना तो भगवंताचं नाम घेऊन बाण सोडत होता. आणि याच्या योगानं त्याची वाचा राम नामाने पिकली होती. म्हणून त्याने प्रतिज्ञाही खरी केली, स्वतःचा जीवाचा उद्धारही करून घेतला. आईचाही आशीर्वाद खरा ठरला, आईच्याही दुधाची ताकद दाखवली आणि तो आज खऱ्या अर्थानं विजयी झालेला आहे. आणि हेच तुकोबाराय आजच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणातून. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पिकली वाचा राम नामे, राम दिवस आजी झाला सोनियाचा, सुधन्व्याचा दिवस आज सोनियाचा झाला. पिकली हे वाचा राम नामे, मा लक्ष्मी आई साहेबांचा दिवस आज सोन्याचा झाला. का? भगवंतापर्यंत जायचं आहे, पण मधले स्पीड ब्रेकर कमी करायचे आहे. आणि ते स्पीड ब्रेकर कमी होतात ते गायीच्या पूजनाने, वासराच्या पूजनाने. म्हणून गोवत्स द्वादशी ही साजरी आपण करतो. का? आपल्या जीवनातील जे अडथळे आहे, स्पीड ब्रेकर आहे, ते कमी व्हावेत. आपल्या जीवनात काय साधे अडथळे असतात का? कोणी आजारीच पडत्यात, कोणाच्या घरात भांडणं चालत्यात, कोणाच्या घरी आजारच पकत्यात, कोणाच्या घरी पैशाला पैसा लागत नाही. आपल्या घरात पैसा असावा, पैसा टिकावा हे वाटतं का नाही आपल्याला? लक्ष्मी टिकावी हे वाटतं का नाही आपल्याला? आपल्या घरामध्ये आनंदाने जर लक्ष्मी पूजन करायचं असेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी जर टिकवायची असेल तर थोडेसे सूत्र पाळावं लागेल. एकदम सोपे आहे आणि ते मला माहिती आहे. सांगू का नको? सांगू 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 सांगतो. एकदम सोपं. आजारी माणसं सोडून, म्हातारे माणसं सोडून, लहान बाळं सोडून प्रत्येकाचं स्नान दिवस उगवायच्या आत झालं पाहिजे. ज्या घरात दिवस उगवायच्या आत स्नान होतं त्या घरामध्ये लक्ष्मी चिरकाल टिकून राहते. उपाय नंबर 2, दररोज सकाळी अंगणामध्ये सडा टाकून दाराच्या भोवती छोटीशी 2 रांगोळी, 2 छोट्या छोट्या रांगोळ्या काढणं. आता समजा खेड्यामध्ये अंगणं आहेत, आहे का नाही, पण शहरामध्ये कुठे अंगणं आहेत, आहे का नाही. जरी अंगण नसेल तर दार बाकी आहे, अजूक दार शिल्लक आहे. मग दाराच्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूला छोटी छोटी काय काढायची? रांगोळी काढायची. उपाय नंबर 3, दिवसातून 1 टाइम किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 4 दिवसातून एकदा किंवा कमीत कमी आठवड्यातून एकदा घरातील सर्व माणसांनी एकत्रित एका पंक्तीला बसून जेवण करावं. त्या घरामध्ये सुख शांती लाभते आणि लक्ष्मी चिरकाल टिकून राहते. किती सांगितले? 3 सांगितले. आता चौथा एक एकदम सोपा आहे. घरामध्ये किरकिर कटकट होऊ द्यायची
नाही, त्या घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करते. बघा, लक्ष्मीला सुद्धा यायला अडथळे आहे. बळीराजाच्या दरबारामध्ये लक्ष्मी निघाली, पण अडथळे लक्ष्मी आई साहेबांनी दूर केलेली आहे. आपल्याला सुद्धा आपले अडथळे दूर करायचे. विठाला 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 विठ्ठल आणि मग लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाळ टिकेल. लक्ष्मी आई साहेबांनी गाईचं वासराचं पूजन केलं. निघाली, लोक म्हणायला लागली, आली आली. कोण आली? दीपावाली आली, दीपावाली आली, दिव्यावाली आली. पण कोण आहे माहिती नव्हतं, म्हणून दीपावाली आली, दिवाळी. रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे राहायचे. आणि मग रस्त्याने प्रत्येकानं हिचं पूजन करायला सुरुवात केलेली, हिला ओवाळायला सुरुवात केलेल्या. मग हे करत 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 ज्या वेळेस संपूर्ण राज्याची खबर लक्ष्मी आई साहेबांनी घेतली, हे सगळं पूजन करत करत एक दिवस गेला आणि दुसरा दिवस गेला लक्ष्मी पूजनाचा. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन केलं. जे आपण आता 2 दिवसामध्ये लक्ष्मी पूजन करणार आहोत, प्रत्येकाने केलं. मोठ्या थाटामाठामध्ये पूजन केलेलं आहे. लक्ष्मी आई साहेबाला नैवेद्य गोड धोड पदार्थ खाऊ घातले, है का नाही. आपण लाडू बनवतो, शंकरपाळे बनवतो, शेव चिवडा बनवतो, अनारसे बनवतो, करंज्या बनवतो, आणखीन काय काय बनवतो, लय बनवतो, बासुंदी बनवतो, खीर बनवतो. गोड धोड पदार्थ तुम्ही आम्ही करून खातो. हीच आमची दिवाळी आहे, हा आमचा आनंद आहे महाराज. ही तुमची आमची दिवाळी आहे. संत संतांना भेटले, भजन झालेले, पिकली हे वाचा राम नामे. आणि त्या रामनामामुळं अमूप जोडल्या पुण्याची या राशी. एवढं सगळं संतांनी तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. आध्यात्मिक दिवाळी दिलेली आहे. म्हणून या संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काय करू? अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे काय जीव ठेवू पायी संतांची जीव ठेवू पायी जीव ठेवू पायी संतांची जीव ठेवू जीव ठेवू जीव ठेवू पायी संतांची या जीव ठेवू पायी संतांची या जीव ठेवू पायी संतांची जीव ठेवू पायी संतांची पुण्याची आराधी पुण्याची पुण्याची
तुका म्हणे काय होत राई जीव ठेवू पायी संतांची या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठाल जय जय विठाल जय जय विठ्ठल जय जय कुंडली पंढरीनाथ भगवान हा बोलिलेले खुले वेळे वापुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार म्या तुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज की सद्गुरु जोग महाराज की सद्गुरु जयराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर शुभ दीपवाळी।